SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 10th स्टँडर्ड युनिट टेस्ट 1चा इंग्लिशचा क्वेश्चन पेपर विथ आन्सर घेऊन आले आहे. हा पेपर 40 मार्क्सचा आहे. 2 तासांचा वेळ आहे. अशाच प्रकारचे वर्षभराचे सगळे पेपर्स 10th स्टँडर्डचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. सेक्शन ए लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 1 डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट क्वेश्चन आहे पिक आउट द इन्फिनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आय जस्ट हॅड टू डू इट. यामध्ये इन्फिनेटिव्ह काय आहे? टू डू. तर तुम्ही आन्सर लिहायचा आहे टू डू इन्फिनेटिव्ह. सेकंड, स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड रिराईट इट. द नॉवेल वॉज पब्लिशिंग इन 1952. पब्लिशिंगच्या ऐवजी तुम्ही पब्लिश्ड असं लिहायचं आहे आणि पुन्हा सेंटेन्स रिराईट करायचा आहे. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज. थर्ड क्वेश्चन, वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ अ ट्री बेअर. अ ट्री बेअरनी सुरुवात करून तुम्ही हे सेंटेन्स पुन्हा रिराईट करायचं आहे. इथे मी सगळे आन्सर्स दिले आहेत. अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज वॉज सीन बाय अस. एक एक मार्कचे हे सगळे क्वेश्चन आहेत. फोर्थ क्वेश्चन, द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल. द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल आय नीड. रिराईट द सेंटेन्स युजिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा आन्सर असा आहे, द डॉल्फिन हॅज गिवन मी ऑल आय नीडेड. फुल स्टॉप. फिफ्थ क्वेश्चन, द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड. हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, कारण याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री हे दोन्ही तुम्हाला दाखवायचे आहेत. चेंज द गिवन सेंटेन्स इंटू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. ॲन्सरमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असं लिहायचं आहे, देअर आर व्हेरी फ्यू ऑनर्स ॲज ग्रेट ॲज द नोबेल प्राईज. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मी खाली लिहिलेलं आहे ॲन्सर, ते तुम्हाला दाखवते. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला द नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन द अदर अवॉर्ड्स इन द वर्ल्ड असं तुम्हाला लिहावं लागेल कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आता आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन पाहूया. सेक्शन 2 आहे टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला येणार आहेत 8 मार्क्ससाठी. क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. A1, choose the correct alternatives from the given option and rewrite the sentences. 2 मार्क्ससाठी आहे. सेक्शन 2 मध्ये क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला जे ॲक्टिव्हिटी सांगितले आहे ते तुम्ही करायचे आहे. यामध्ये करेक्ट अल्टरनेटिव्स तुम्ही पॅसेजमधून शोधूनच लिहायचे आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला वरती ऑप्शन दिलेले आहेत. आय फॉलोड कॅज्युअली, अनिल टेक अबाउट द वेल ऑइल्ड. अशा प्रकारे हे जे ॲपिलिंग स्माईल, फ्लॅटरी हेल्प्स इन द मेकिंग फ्रेंड्स, हे सगळे आन्सर जे दिसत आहेत ते पॅसेजमध्ये आहे तसे दिलेले आहेत. तुम्हाला लगेच सापडतील. सोपा प्रश्न आहे. मी अंडरलाईन केलेला आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. फ्लॅटरी हेल्प्स इन मेकिंग फ्रेंड्स. वेल ऑइल्ड रेस्टलर हे तुम्हाला दिसत असेल. आय फॉलोड कॅज्युअली हे तुम्हाला दिसत असेल. आता A2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. क्वालिटीज ऑफ अनिल. अनिलच्या काही क्वालिटीज आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. हे देखील पॅसेजमध्ये दिलेलं आहे. टॉल आहे, काइंड आहे, इझी गोईंग आहे आणि सिम्पल आहे. A4 मध्ये फर्स्ट क्वेश्चन, आय वॉन्ट टू वर्क फॉर यू, आय सेड. चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. याचा आन्सर मी खाली दिला असेल, मी तुम्हाला दाखवते. आत्ता आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. आय कांट पे यू, रिराईट मेकिंग इट ॲफर्मेटिव्ह. याचा आन्सर आहे, आय एम अनेबल टू पे यू. 1 मार्कचे हे क्वेश्चन आहेत. A5, वी शूड लर्न फ्रॉम ओन मिस्टेक, एक्सप्लेन. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये हे लिहायचं आहे.
वी शुड लर्न फ्रॉम ओन मिस्टेक. आपण आपल्या चुकांमधून कसं शिकायला पाहिजे हे तुम्ही तुमच्या भाषेत एक्सप्लेन करून लिहायचं आहे. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. 4 लाईन किमान तुम्ही लिहायला पाहिजेत. क्वेश्चन 2B मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. हा पूर्ण पॅसेज दिलेला आहे. B1 राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. अतिशय सोपा प्रश्न आहे 2 मार्कचा. ऑन द बीच द ऑथर फाउंड रॉक्स carved and sculpted by the water. True. The hibiscus flower smiles with the sun and dance with the wind. True. Rocks take the shape that the water commands. True. Our problems are big and so are we. False. हे तुम्हाला पॅसेजमध्ये लगेच कळेल. आता इथे 4th मध्ये बघा, आवर प्रॉब्लेम्स आर बिग अँड सो आर वी. तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये एकदम शेवटचे सेंटेन्स दिसेल की आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोजल अँड आर सो स्मॉल. ह्यांनी बिग दिलेला आहे तर पॅसेजमध्ये स्मॉल आहे, याचा अर्थ हे फॉल्स आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळे आन्सर्स पॅसेजमध्ये सापडतील. B2 कंप्लीट द वेब डिस्क्रायबिंग द रोल नेचर प्लेज इन आवर लाईव्स. रोल ऑफ नेचर अशी सेम डायग्रॅम तुम्ही काढायची आहे आणि याचं आन्सर मी कसं लिहायचं आहे ते तुम्हाला दाखवते. हे पहा. रेग्युलेट्स द क्लायमेट्स, प्रोव्हाइड मेडिसिन, प्रोड्युसेस फूड फॉर कन्झप्शन, हेल्प ऑल लिव्हिंग बीइंग्स टू सर्वाईव्ह. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. B3 ग्रामर राईट नॉट ओनली बट ऑल्सो फ्रॉम ऑफ द सेंटेन्स. तर नॉट ओनली नेचर सुथेस बट ऑल्सो नर्थेस. तर तुम्ही आन्सर अशा प्रकारे लिहायचं आहे. बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. रिराईट युझिंग द ING फ्रॉम द अंडरलाईन वर्ड. इथे अंडरलाईन द्यायची विसरली होते, बिकमला अंडरलाईन आहे. तर तुम्ही स्टार्ट करायचं बिकमिंग वन विथ द अर्थ अगेन इट फॉल्स बाय द इव्हिनिंग. B4 क्वेश्चन तुमचं स्वमत लिहायचं आहे तुम्ही स्वतः. हाऊ वुड यू डील विथ डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स दॅट कम अक्रॉस इन युअर लाईव्स. क्वेश्चन नंबर 3 रीड द पोएम अँड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प गिवन पॉईंट्स इन अ पॅरेग्राफ फॉर्मॅट. पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. पॉईंट दिले जातील. वेअर द माइंड इज विदाउट फिअर. हे पॅरेग्राफमध्येच लिहायचं आहे. टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया. मी हे फक्त तुम्हाला लिहून दाखवलं आहे, पण तुम्हाला पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्येच लिहायचं आहे. तुम्ही पॉईंट वाईज लिहिलं तर तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत. पॅरेग्राफमध्ये व्यवस्थित लिहून दाखवायचं आहे, तेव्हा तुम्हाला 5 मार्क मिळतील. सेंट्रल आयडिया काय आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे, पूर्ण भाषेमध्ये हे व्यवस्थित लिहायचं आहे. एक्झाम्पल म्हणून कमी जागेमध्ये मी हे तुम्हाला एवढं लिहून दाखवलं आहे. क्वेश्चन नंबर 4 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. इथे सुद्धा फिल अप द बॉक्सेस विथ व्हर्च्यूज ऑफ डॉग्स. इथे संपूर्ण पॅसेजमध्ये तुम्हाला व्यवस्थित डॉग्सचे जे काही व्हर्च्यूज आहेत ते दिलेले आहेत, तुम्ही शोधून लिहू शकता. कंपॅनियन, लॉयल, फेथफुल, डिवोट. अशा प्रकारे. A2 मेथड्स ऑफ सोशलायझेशन ऑफ पपीज आर. मेथड्स ऑफ सोशलायझेशन ऑफ पपीज आर हंटिंग, गार्डिंग, प्लेइंग, पेटिंग. A3 देर आर मिलियन्स ऑफ पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड. यामध्ये तुम्हाला विचारलं आहे पिक आउट द डिटरमायनर्स अँड राईट देम. संपूर्ण सेंटेन्स शक्यतो लिहून घ्या. यामध्ये डिटरमायनर आहे ऑल, तो तुम्ही पुढे ऑल लिहा. सेकंड क्वेश्चन पपीज नीड मोर अटेन्शन. रिराईट द सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग बिगिनिंग विथ पपीज डोंट. पपीज डोंटनी तुम्ही चेंज विदाउट चेंज झालं नाही पाहिजे, मिनिंग चेंजिंग न होता बिगिनिंग करायचं आहे. तुम्ही असं लिहू शकता पपीज डोंट नीड इग्नोरन्स. अशा प्रकारे तुम्हाला 1 मार्क इथे मिळेल. A5 should we ban keeping pets
जस्टिफाय, तुम्हाला काय वाटतं बॅन केले पाहिजेत का पेट्सला? तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून स्वतःचं मत तुम्ही लिहायचं आहे, जस्टिफाय करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5, लेटर रायटिंग. 5 मार्कचा क्वेश्चन आहे. इमॅजिन यू आर दीपेश और दिशा शास्त्री residing at JM Road, Shivaji Pune. Attempt any one letter based on the given advertisement. तुम्हाला ब्लड डोनेशन कॅम्पची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. डोनेट ब्लड सेव्ह लाईव्स पॉईंट दिलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला हे लेटर लिहायचं आहे. हे लिहून दाखवलेलं आहे खाली. मी दोन्ही लेटर तुम्हाला एकदम दाखवते. हे राईट a letter to the secretary requesting him to enroll your name for the blood donation camp, or write a letter to your friend Manish or Manisha appealing him or her to donate generously. Tell him or her the importance of blood donation. इथे A1 हे फॉर्मल लेटर आहे आणि A2 हे इनफॉर्मल लेटर आहे. तुम्ही फॉर्मल किंवा इनफॉर्मल कोणतंही लेटर लिहू शकता. जे तुम्हाला चांगलं येईल लिहिता ते तुम्ही लिहू शकता. आता मी लेटर जे लिहून हे फॉर्मल लेटर आहे. JM रोड शिवाजी नगर पुणे 1 मार्च 2019. द सेक्रेटरी लायन्स क्लब पुणे. सब्जेक्ट लिहायचा आहे रिक्वेस्ट फॉर एनरोलिंग माय नेम इन द ब्लड डोनेशन कॅम्प. रिस्पेक्टेड सरनी तुम्ही सुरुवात करायची आहे. यामध्ये संपूर्ण मायना तुम्ही लिहू शकता. आय एम मिस्टर दीपेश शास्त्री. तुमचं एज किती आहे ते लिहायचं आहे. मध्ये मायना मी लिहून दिला आहे, त्याप्रमाणे पॅरेग्राफ वाईज तुम्ही लिहू शकता. सेकंड, इनफॉर्मल लेटर. A2 इनफॉर्मल लेटर. ॲड्रेस वगैरे तोच आहे, फक्त नाव वेगळं आहे. डिअर मनीष किंवा मनीषा लिहू शकता तुम्ही. आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन अ रिलॅक्स मूड. तुम्ही फ्रेंडला हे लिहिते, त्यामुळे ह्याची लँग्वेज थोडीशी वेगळी असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे लेटर लिहू शकता. युअर्स लविंगली दीपेश, फुल स्टॉप. इथे द्यायचा राहिला आहे फुल स्टॉप, पण तुम्ही द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून माझ्याकडून कोणते एक्झाम्सचे पेपर हवे आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, म्हणजे मला ते कळतील आणि मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओज पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.